हॅलो नमस्कार, माझ्या लिलो ऑफिशियल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, वाटेत जाताना सुद्धा बघा हे असं वातावरण होतं. त्यात आंब्याची झाडं, काजूची झाडं, नारळाची झाडं, फणसाची झाडं हे बघा दिसत असतील तुम्हाला सुद्धा. आम्ही पोहोचलोच होतो जत्रेच्या इथे. सगळे गाडीतून उतरले होते, उतरत होते. गाडी एका ठिकाणी पार्किंगला लावून आम्ही जत्रेत जायला निघालो होतो. चला तुम्ही पण आमच्यासोबत. ही आमची बाया उतरली गाडीतून. चालत चालत आम्ही जात होतो. 5 मिनिटाच्या अंतरावर जत्रा होती आणि आम्ही गाडी पार्किंगला उभी केली होती. थोडीशी लांबच उभी केली होती कारण गाड्यांची सुद्धा खूप गर्दी होती इकडे. तर आम्ही निघालो होतो दर्शनासाठी. खूप मोठी रांग होती इकडे, तर आम्ही रांगेमध्ये उभं राहिलो. मंदिरामध्ये खूप गर्दी असल्यामुळे तिकडे सिक्युरिटी अरेंजमेंट केलेली होती. मंदिर खरं तर खूप मोठं होतं आणि त्यामुळे खूप मोठी म्हणजे रांग लागली होती आणि गर्दीसुद्धा खूप होती. हे देवांच्या नावाचे स्टिकर्स इकडे होते. आम्ही हळूहळू पुढे पुढे जात होतो. मंदिरामध्ये सुद्धा लोकांनी दर्शन घेऊन म्हणजे बाजूला बसले होते लोक. देवीचं दर्शन घेतल्यानंतर बरेच लोक तिकडे बसले होते. आमचाही नंबर लवकरच येणार होता. आमचा नंबरसुद्धा जवळजवळ येत होता आणि आम्ही फायनली मंदिरात शिरलो होतो. गर्दी तर आतमध्ये सुद्धा भरपूर होती, पण जवळजवळ येत होतं देवीचं दर्शन आमच्यासाठी. सो आम्ही हळूहळू पुढे जात होतो मंदिरामध्ये सुद्धा. हे बघा आतमध्ये सुद्धा किती गर्दी होती बघा. मंदिराचं पटांगण आतमधून खूप मोठं होतं, म्हणजे भलं मोठं होतं. त्यामुळे रांग ही खूप मोठी होती. हे बघा मंदिराचं पटांगण बघा. आतमध्ये खूप छान लाईटिंगसुद्धा केली होती. आमचा नंबर आला होता. देवीचं दर्शन घेतलं आणि ओटीसुद्धा भरली, पण तिथे आम्हाला व्हिडिओ काढायला अलाव नव्हतं. त्यामुळे आम्ही देवीचं दर्शन घेऊन ओटी भरून बाहेर आलो. ओटीचं सामान माझ्या पदरात होतं, ते मी पिशवीमध्ये ठेवलं आणि आम्ही थोडंसं मंदिराच्या आवारामध्ये बसायचं ठरवलं, म्हणजे तिथे शांत वाटतं ना, त्यामुळे. हे बघा थंडी हळूहळू गायब होत होती, त्यामुळे गरम होत होतं आणि त्यासाठीच आम्ही थोडंसं बसलो मंदिरामध्ये.
हे पंखे लागले होते आणि त्या पंख्यांची हवासुद्धा चांगलीच होती. ही काकू, कलू, बाया, हिमेश सगळेजण बसले होते. ही बाया बघा, बाया इकडे बसली होती. हिमेश वरती बघत होता फुलांचं डेकोरेशन कसं केलेलं आहे ते. आणि खरंच खूप सुंदर वाटत होतं या वातावरणामध्ये. अजूनही गर्दी वाढतच होती. तरीसुद्धा देवीच्या दर्शनाच्या ओढीने भक्त येत होते. फुलापानांनी सजवलं होतं मंदिर आणि त्याशिवाय लायटिंगसुद्धा खूप छान छान केली होती. मंदिराच्या आवारामध्ये बराच वेळ बसल्यानंतर आम्ही बाहेर निघालो थोड्या वेळाने. हवा खात उभी होते मी आणि बाहेर निघाल्यानंतर आम्ही पुढे आलो. हे बघा, लायटिंगसुद्धा अशा पद्धतीने केली होती आणि माझ्या मागे बघा फुलांचं चित्र काढून त्या फुलांच्या चित्राला लायटिंग केलेली होती. हे बघा, मंदिराच्या म्हणजे आजूबाजूला मोस्ट ऑफ पूर्णपणे लायटिंग केलेली होती. आणि हे बघितल्यानंतर आम्ही पुढे आलो. पुढे थोडं खेळणी बघत होतो. बेबूला खेळायला काय घ्यायचं हा प्रश्न होता, कारण त्याला ते सगळंच आवडत होतं किंवा काहीच आवडत नाही अशा पद्धतीने तो वागत होता. त्यामुळे आम्हीच ठरवलं त्याला काय घ्यायचं ते. हे बघा, मंदिराच्या आवारात आजूबाजूला पुढेपाठी अशा पद्धतीने लायटिंग केलेली होती. बघा, झाडाला सुद्धा लायटिंग दिसत होती. हे बघा, प्रकाश इकडून तिकडून येताना दिसतोय झाडाच्या अवतीभोवती. मंदिराची लायटिंग दिसत आहे आणि खरंच खूप छान दिसतंय. तुम्ही सुद्धा बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल हे सर्व. इकडे जत्रेचं बॅनर लावलेलं होतं. ते बॅनर बघत मी उभी होते, थोडंसं वाचलं. हे बघा, गणपती बाप्पा वगैरे सगळं चित्र दिसतंय गणपती बाप्पाचं वगैरे. आणि त्यानंतर आपण म्हणजे आम्ही पुढे निघालो. हे सगळं थोडंसं ऑर्नामेंट्स वगैरे म्हणजे हार वगैरे दिसले आम्हाला. ते बघून आम्ही पुढे निघालो. ही सगळी खेळणी बघितली, पण काय घ्यायचं पुन्हा हाच प्रश्न. मी खेळणी बघता बघताच पुढे आले. आणि इयरिंग्स बघायला लागले. ते लोक सगळे खेळणी बघत होते, मी मात्र इयरिंग बघण्यासाठी पुढे आले. कानातले बघण्यासाठी पुढे आले. छान होते कानातले, पण हे सगळे ऑलरेडी होते माझ्याकडे, त्यामुळे मी काय घेतलं नाही यातलं काहीच आणि पुढे निघाले. पुढे आल्यानंतर बेबूला फायनली ठरवलं होतं खेळणं काय घ्यायचं. त्यामुळे ते तुटलेलं आहे का, चांगलं आहे का, कुठून बँड आहे का, हे सगळं बघणं चालू होतं. फुगे होते छानपैकी. आणि याच्या पुढचं बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आम्ही काय खाल्लं, बेबूला कुठली खेळणी घेतली आणि आम्ही कधी निघालो, हे सर्व बघूया आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे भाग 2मध्ये. बघायला विसरू नका फ्रेंड्स, नक्की बघा भाग 1 आणि भाग 2. स्थापेश्वर देवीची जत्रा भाग 1 आणि भाग 2मध्ये नक्की बघा.